गुड इव्हनिंग मित्रांनो. आज आपण एक असा विषय, आपल्या जिव्हाळ्याचा विषय, ब्लड प्रेशर, बीपी याच्या संदर्भात बोलणार आहोत. साहजिक आहेच, विद्यार्थी समोर आहेत, त्या विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट समोर आलेली आहे बीपीची, ब्लड प्रेशरची. मग ब्लड प्रेशर हाय असतो, लो पण असतो. आज सगळ्यात मोठी समस्या काय झाली माहिती का? तर हार्ट अटॅक येणं. हार्ट अटॅक कुठल्याही युवकांना आजकाल येत आहे. म्हणजे एक सर्वे आला, 30 ते 35 वर्ष वयाच्या युवकांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय आणि याचं प्रमाण त्या रेशोमध्ये 40% आहे, 40%. पूर्वी सुद्धा येत होता, पण पूर्वी कसा येत होता की वय झाल्यानंतर येत होता, म्हणजे 55, 50, 60. साहजिक आहे, त्यावेळेस बऱ्याच फिजिकल प्रॉब्लेम आता असतात. पण एवढ्या कमी वयात काय येतात? कारण आपली लाईफस्टाईल, आपलं रोजचं जीवन, आपलं जगण्याची पद्धत हे आपण पूर्ण बदलून गेलेलो आहोत. टेन्शन आहे, मानसिक ताण आहे, आर्थिक प्रॉब्लेम असतात, सामाजिक प्रॉब्लेम असतात, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शन असतं, युवकांना काही सांसारिक गोष्टीचा लोड असतो आणि याचा इनडायरेक्टली आपल्या बॉडीवरती निगेटिव्ह परिणाम पडतो आणि याच्यातूनच बीपी हाय होणं, लो होणं अशा घटना घडतात. बऱ्याच वेळा एक्सरसाइज करताना, व्यायाम करताना सुद्धा लोकांना हार्ट अटॅक आलेले आहेत. असं का होतं? ऍक्च्युली हार्ट अटॅक येणं एकदा निरोगी व्यक्ती सुद्धा, मी आता टीचिंग करतो तर मी टीचिंग करताना सुद्धा मला हार्ट अटॅक येऊ शकतो, म्हणजे ते तुम्हाला दिसत नाही. लक्षात? मग दिसत नाही तर मग हार्ट अटॅक होतो का? तर बीपी, ब्लड प्रेशर लो, हाय. बीपी हाय, बीपी मॅक्सिमम किती असावी? तर 120 मिलीमीटर HG, याच्या वर नको आहे. आणि लो किती? तर 80च्या खाली नको आहे. या दोन्ही कंडिशन मध्ये व्यक्तीला जगणं फार अवघड जातं. मग ब्लड प्रेशर मध्ये आपला हार्टचा जो कंटेन आहे, बीपी, याचे मी तुम्हाला एक 5-6 पॉईंट महत्वाचे सांगतो आणि त्याचं आजूबाजूच्या घटनाक्रम सांगतो, काय होत आहे सध्या. लक्षात ठेवायचं. पहिला पॉईंट काय? ब्लड प्रेशर. द प्रेशर्स exerted by blood on the walls of blood vessels due to pumping of the blood from heart is called blood pressure. आपल्या ब्लडला ब्लड पंपिंग करताना आपल्या जे ब्लड वॉल्स असतात, खास करून आर्टरीजच्या, त्या आर्टरीजच्या वॉलला अपोज करतात, त्या ठिकाणी दाब क्रिएट करतात, प्रेशर क्रिएट करतात. पण म्हणतात ना, कॉन्ट्रॅक्शन जेव्हा ब्लड प्रेशर होतं त्याला आपण काय म्हणतो? सिस्टोलिक प्रेशर म्हणतो. काय म्हणतो? सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि जेव्हा रिलॅक्शन होतं त्याला काय म्हणतो आपण? डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. राईट? ह्या दोन कसे होतात? सिस्टोलिक, डायस्टोलिक. आता सिस्टोलिक ब्लड प्रेशर जेव्हा कॉन्ट्रॅक्शन मध्ये असताना होतो, तर कधी मी तुम्हाला की ब्लड, द वॉल्स ऑफ द ब्लड वेसल्स आर्टरीला प्रेशर क्रिएट करते आणि खूप डेंजरस असतं रे. खरंच मित्रांनो, आजकाल कोणालाही हार्ट अटॅक येतो. आपण सहज आज भेटला, दुपारी तो गयो, अशा घटना घडतात ना समाजात. का घडतात? याचं कारण आता इम्पॉर्टंट काय त्यामध्ये? पहिला पण ब्लड प्रेशर, बीपी इज द फोर्स एक्झर्टेड बाय ब्लड अगेन्स्ट द वॉल्स ऑफ आर्टरीज. आर्टरीला प्रेशराइज करते. बरेच वॉल आपले ब्लॉक झाले असतात, आपण समजत सुद्धा नाही. नंबर 2, इट इज द मेजर मिलीमीटर ऑफ मर्क्युरी MMHg. ब्लड प्रेशर कशामध्ये मोजतात? तर मिलीमीटर, MMHg मध्ये. MMHg मर्क्युरी मध्ये मस्त. मी बऱ्याच वेळा मला टीच केलं आहे की मर्क्युरीचा मेल्टिंग पॉईंट किती असतो? तर -39 सेल्सिअस रूम टेम्परेचर लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि बॉइलिंग पॉईंट असतं 357 सेल्सिअस. तर मर्क्युरीला ते मॅच करतं. तिसरा पॉईंट आहे बेटा, इट इज मेजर बीपी हॅज 2 व्हॅल्यू, एक सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर. आता सांगितलं. सिस्टोलिक प्रेशर म्हणजे हार्ट कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्ट होणं. डायस्टोलिक म्हणजे एक्झर्ट होणं या रिलॅक्सेशन होणं. या दोन्ही घटना महत्वाच्या आहेत. ओके, तर डायस्टोलिक प्रेशर ऑकर्स व्हेन द हार्ट रिलॅक्स. ठीक आहे. तर डायस्टोलिक प्रेशर ऑकर्स व्हेन द हार्ट रिलॅक्स. अ कॉमन यूज रेफरन्स value for the adults is the around 120 to 80 millimeter mmHg. Okay, I told before की 120 ते 180 हे एक आयडियल ब्लड प्रेशर, आयडियल, आदर्श. मग बीपी कोणाला काय येतो? कारण ब्लॉकेज वाढतात, कळत नाही. अच्छा, लाईफस्टाईल सांगितलं ऑलरेडी तुम्हाला.
तर हे महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं, द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर बीपी इज कॉल्ड स्पायग्मोमॅनोमीटर. स्पायग्मोमॅनोमीटरचे आपण काय करू शकतो, बीपी मोजू शकतो. स्पायग्मोमॅनोमीटर, स्पायग्मोमॅनोमीटर या इन्स्ट्रुमेंटने आपण ब्लड प्रेशर काउंट करू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये साधारणतः ऍडल्ट पर्सन मध्ये इन मेल साधारणतः 5 लिटर ब्लड आहे. इन फिमेल कमी 4.5 लिटर. मग बीपी का तयार होते याचं कारण तिथली कंडिशन. ओके, स्पॅग्नोमॅनोमीटर आपण काय करतो, बीपी काउंट करू शकतो. म्हणून बीपी काउंट केली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला ब्लड प्रेशर हाय लो होतं तर ते चांगले लक्षण नसतात, चांगले सिम्पटम नसतात. तिसरा पॉइंट, अबाव द ब्लड हेल्दी रेंज, ऑलरेडी तुम्हाला मी टीच केलंय. तर लो ब्लड प्रेशर दॅट इज कॉल्ड हायपोटेन्शन. काय म्हणतात, हायपोटेन्शन लो, और हाय ब्लड प्रेशर हायपरटेन्शन. हायपोटेन्शन हायपरटेन्शन म्हणजे ब्लड वेसल्स काय आता एक प्रकारचं वेसल्स. त्या वेसल्स मध्ये दाब क्रिएट होतो, प्रेशर क्रिएट होतं. कशामुळे रिझन काही असू शकतं. ब्लड प्रेशरचं रिझन काही असू शकतात. आपल्या ब्लॉकेज हळूहळू ब्लॉक होतात, कुणालाच कळत नाही, एकदम ती पुढे येतात प्रश्न. बीपी कसा आहे, खूप डेंजरस घटना आहे. कितीतरी माझे मित्र ब्लड प्रेशरनं कमी वयात दगावले, म्हणजे माझ्या वयाचे व्यक्ती सुद्धा ब्लड प्रेशरनं गेले आहेत. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही किंवा जास्त लो गोष्टी करायच्या नाहीत, कारण ब्लड प्रेशरला दबाव क्रिएट होऊ शकतो. या बीपी मुळेच भविष्यामध्ये हार्ट अटॅक येऊ शकते. पण प्रत्येकाने ईसीजी केली पाहिजे, हार्टचं चेकअप केलं पाहिजे. आपल्या हार्टचं साधारणतः वेट आहे 350 ग्रॅम, किती आहे 350 ग्रॅम. आपल्या मुठीसारखं एक त्याचं साईज आहे, ठीक आहे. पण बीपी हे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पॉईंट. ओके, पण प्लीज सगळ्यांनीच काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि ब्लड प्रेशरची दुर्लक्ष करू नका, एवढी मात्र काळजी. थँक्यू.